सरकारी दवाखान्यात माझ्यासोबत असं वागतील वाटलंच नव्हतं. रात्रीचे 12 वाजेपर्यंत जसं हॉटेलमध्ये गेल्यावर कॅपॅसिटीपेक्षा पोटात अन्न भरतो, तसंच बॅगेच्या कॅपॅसिटीपेक्षा डबल सामान कोंबलं होतं. कारण कॉलेज संपलं, कागदावर जॉब मिळाला, आता घरी जायची वेळ आली. सकाळी लवकरच राजगुरुनगरला येऊन लगेच चांडोलीच्या सरकारी दवाखान्यात जावं लागलं. इथं सगळ्यात पहिलं तर मीच आलो होतो, पण सुरुवातीला ज्यांच्याकडून जो कागद घ्यायचे ते काका बाहेर मित्रांसोबत गप्पा मारण्यात इतके व्यस्त झाले का भली मोठी लाईन लागली. तर कंपनी जॉईन करायच्या आतच त्यांनी मला कामाला लावले. काही फिटनेस टेस्ट करायच्या होत्या. इकडून तिकडे जा, तिकडून इकडे या, लय फिरावं लागतंय. यात माझं प्रिसियस रक्ताचा पण त्याग करावा लागला. एवढं चांगलं बोलत होते का एक वेळेस वाटलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आलोय का काय. ही अशी चांगली वागणूक मिळेल असं वाटलंच नव्हतं. अशा प्रकारे हजारो रुपयांची बचत करत सगळ्या टेस्ट पूर्ण झाल्या. मी घरी आलो का घरचे काय शांत बसून देत नाही. काम मला सांगितलंय, पण मध्ये मध्ये लुडबुड केल्याचे परिणाम आहेत. पहिली माती भुसभुशीत करून यांना खत घातले. त्यानंतर आईसोबत छोटासा तंटा झाला, तर आईने मौनच धरले. लाडीगुडी लावूनच ते मौन तुटन. दिवसभराचा थकवा मिटवायचा आहे, तर आईच्या हातची डोक्याची मालिश अनिवार्य आहे. बाय.